यवत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी 4,87,000चा गांजा जप्त, एका आरोपीस अटक तर एक आरोपी फरार। स्टार यवत पोलिसांची NDPS कायद्याअंतर्गत कारवाई। दिनांक 27 मार्च 2026 रोजी पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की मौजे खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथील पाण्याच्या टाकीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम अवैधरित्या गांजा साठवून त्याची विक्री करीत आहे। त्यानुसार पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे तसेच पोलीस अंमलदार व अंमली पदार्थ विरोधी पथक, कोल्हापूर परिक्षेत्र यांचे पथक, पंच व फॉरेन्सिक टीम यांच्या उपस्थितीत सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला। सदर छापा कारवाई दरम्यान बातमी ठिकाणी एक इसम संशयास्पद स्थितीत आढळून आला। त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आकाश अशोक मोहिते वय 23 वर्षे राहणार खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे असे सांगितले। त्याची व त्या ठिकाणची झडती घेतली असता त्याचेकडून व पत्र्याच्या शेडमधून एकूण 4,87,900 रुपये किमतीचा अंदाजे 8 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला। सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे। तपासादरम्यान आरोपी आकाश मोहिते याने सदर गांजा हा सागर उत्तम चव्हाण राहणार खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे याचा असून त्याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी ठेवलेला असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे आरोपी नामे 1 आकाश अशोक मोहिते वय 23 वर्षे राहणार खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे 2 सागर उत्तम चव्हाण खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे यांचे विरुद्ध यवत पोलीस स्टेशन येथे NDPS कायदा कलम 8 ब तसेच BNS 2023 कलम 3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी आकाश अशोक मोहिते यास अटक करण्यात आलेली असून त्यास 26 मार्च 31 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून फरार आरोपी सागर उत्तम चव्हाण याचा शोध घेणे सुरू आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे हे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, पोलीस हवालदार संदीप देवकर, पोलीस हवालदार गणेश पुतवळ, पोलीस हवालदार दत्ता काळे, पोलीस हवालदार हिरालाल खोमणे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक, कोल्हापूर परिक्षेत्र यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी यशस्वीरित्या